आणि त्यातल्या त्यात जी भेसळ आजकाल होते आहे, म्हणजे एखादा रील येऊन जातो की तुम्ही जे मेयोनीज खाताय ते असं बनतं, तुम्ही जे साबुदाणे वडे तुम्हाला आवडत आहेत, तुम्ही इथे इथे जाऊन खातायत हे तेल वापरतात. तर असं असतं का की ज्या हॉटेलमध्ये महाग मिळतं तिथे खरंच दर्जेदार सामान वापरलं जातं, किंवा लोक जिथे जाऊन गर्दी करून करून खात आहेत तिथलं फूड खरंच क्वालिटी असतं, याबद्दल तुझी एक नोट काय असेल? दर्जा आणि गर्दी या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध असतो असं काही नाही आहे. हं, हं. जिथे दर्जा आहे तिथे गर्दी होते असंही नाही, आणि जिथे गर्दी आहे तिथे दर्जा असतो असं तर अजिबातच नसतं. हे काही अपवाद असतात, दोन्ही गोष्टीला आहेत. दर्जा ठेवून गर्दी करणं हे जास्त चांगलं आहे, पण दर्जा मेंटेन करणं ही गोष्ट सोपी नसल्याने बरेच जण त्याच्यात कमी पडतात. मग ते आपल्या चितळ्यांसारखे बाकरवडी संपली सांगतात, कारण हां. त्यांना माहिती आहे एका लिमिटच्या आपण बाहेर जर प्रोडक्शन काढलं तर त्याचा दर्जा राहणार नाही. हे चितळ्यांसारख्या अनुभवी लोकांना माहिती आहे. त्यामुळे बाकरवडी संपली याच्यावर तुम्ही कितीही टीका करा, काही करा, पण ते बियॉन्ड कपॅसिटी जात नाहीत. त्यांनी त्यांचा दर्जा कायम टिकवून ठेवलेला आहे. आता असे चितळ्यांसारखे असणारे व्यावसायिक किती आहेत मला सांगता येणार नाही, पण ते निश्चित कमी आहेत. आत्ताच्या पर्सेंटेजनी बघायला गेलं तर खूपच कमी आहेत. पुण्यात मी जन्मापासून पुण्यात आहे, कामानिमित्त मराठवाडा, विदर्भ, भारतात सगळीकडे अनेक ठिकाणी फिरलो आहे. पण पुण्यातलं जे पॉप्युलेशन ज्या प्रचंड वेगाने वाढतं आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट फास्टेस्ट ग्रोईंग सिटी, करेक्ट. बेंगलोर आणि पुणे. तर इथे त्याच्याप्रमाणे डिमांड वाढते आणि तसा सप्लाय सगळ्याच बाजूनी वाढतो आहे. जसं मगाशी म्हणलं रिअल इस्टेटचा, त्याच्यापेक्षा एक्सपोनेन्शियली हायर हा रेस्टॉरंट किंवा इटरीजचा व्यवसाय आहे. लोक स्ट्रीटवर खाणं हे खूप वाढलं आहे. पुण्यासारख्या शहरात जिथे स्पर्धा परीक्षांचेही स्टुडंट मोठ्या प्रमाणात येतात, नोकरदार वर्ग पुण्यातल्या अपॉर्च्युनिटी, मग ते आय टी इंडस्ट्री घ्या, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घ्या, याच्याकरता पुणे, पिंपरी चिंचवड इथं मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या प्रदेशातलं फूड देणारे जॉईंट्स वाढलेले आहेत. आता ज्यांना रेस्टॉरंट करता दुकान घेऊन तो व्यवसाय करणं, मी स्वतः त्या व्यवसायात गेले काही वर्ष आहे त्यामुळे सांगतो, हा व्यवसाय करणं सोपं नाही. भाडं आणि सगळे गव्हर्नमेंटचे नियम पाळून हा करणं हे अवघड काम आहे. वरकरणी दिसायला कोणालाही किती सोपं वाटू शकेल, पण तेवढं ते नाही आहे. त्याच्यापेक्षा मग लोक स्ट्रीटवर जाऊन फूड करणं, तयार करून किंवा तिथनं आणून विकणं, ह्याचं प्रमाण वाढतं. त्यांना नॅचरली दुकानांपेक्षा स्वस्त ठेवायलाच लागतं. आता आपण पुण्यातल्या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर किंवा अगदी छोट्या रस्त्यांवरही आजूबाजूला कोपऱ्याकोपऱ्यांवर असे स्टूलवर, टेबलवर ठेवून काहीतरी विकणारे, घरून करून आणणारे, किंवा तिथल्या तिथे समजा अगदी आपल्या इथं मोस्ट पॉप्युलर फूड इज वडापाव, करेक्ट. ब्रेड पॅटीज, असे प्रकार तिथल्या तिथे समोर तळून देणारे लोक, यांची संख्या प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली आहे ते, आणि ते अजून दिवसागणिक वाढतात. याच्यामागे परत मगाशी म्हटलं तसं सोशिओ इकॉनॉमिक कारणं आहेत, की स्ट्रीटवर व्यवसाय करण्याला फार परमिशनची गरज लागत नाही किंवा ती ठेवली जात नाही. तर सिस्टीममधले फ्लॉज आहेत काही त्याच्यात, दॅट वी ऑल नो. त्यामुळे त्यांना कॉस्ट, ओव्हरहेड्स या गोष्टी दुकानांच्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी. आता आपण साधं कपड्यांचं जरी उदाहरण घेतलं तरी तुम्ही लक्ष्मी रोडवर किंवा पुण्यातल्या कुठल्याही दुकानात घेतलेले कपडे आणि त्यांच्याच बाहेर पथारीवर विकणारे कपडे, याच्या किमतीत केवढा तरी फरक असतो. तोच फरक रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड याच्या किमतीत असतो. रेस्टॉरंटला आम्हाला FSSAIचं लायसन्स फक्त सगळं घ्यायला लागतं. आमच्याकडे इन्स्पेक्शन रँडम होत असतात. त्याच्याकरता आम्हाला मिनिमम हायजीन आणि हे ठेवण्याचे नियम आहेत. नियमांच्या बाहेर जाऊनही आमच्यासारखी लोक असतात ते त्याच्याही बाहेर आम्ही पेस्ट कंट्रोल 1 महिन्यातनं एकदा करतो. त्याच्याकरता रेस्टॉरंट बंद ठेवलं जातं, डीप क्लिनिंग केलं जातं. हे स्ट्रीट फूडला विषयच नसतात काही. बरोबर. आणि लेबरही नसतं. जनरली सिंगल ओनर तोच स्टाफ असतो, फार फार तर एखादा हेल्पर हाताशी असतो. पगार आणि हे सगळेच खर्च त्यांचे खूप कमी होऊन जातात. तरीही जर मिनिमम कॉस्टमध्ये त्यांना भागवायचं असेल तर त्यांना कमी दर्जामध्ये लोकांना द्यायला लागतं. कारण लोकांची अपेक्षा असते, आमच्याकडे समजा 20 रुपये वडापाव असेल तर त्यांच्याकडे 10 रुपये, 15 रुपये मिळेल. पण मग करायचा कसा? मग तिथे दर्जाचा सवाल येतो. तिथनं तेल हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो कॉस्टमध्ये स्ट्रीट फूडच्या. जनरली की इथे डीप फ्राईड पदार्थ विकले, आपल्या इथे खाल्ले खूप जातात.
तिथे तेल, बटर, चीज, हे चीज जे आजकालच्या नवीन नवीन ब्लॉगर्सनी किंवा यूट्यूबवरचे ब्लॉग करतात, देखो भाई ये जा रहा है चीज, बरोबर की. भर भर के जा रहा है. हां. तर अशा लोकांच्यामुळे ते जास्त चीज, जास्त बटर हे वापरलं जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बटरबद्दल थोडी चर्चा करू ना आपण, की बटर जेव्हा रस्त्यावर मी डोसा वगैरे खातो, हातगाडीवर वगैरे होतं खाणं बरेचदा, तर 40 रुपयाचा डोसा असतो, त्याच्यामध्ये तो बटरच एवढं टाकतो की वाटतं की 100 रुपयाचं तर बटरच जाता यायचे, त्याला 40 रुपयात परवडतं कसं काय? कारण ते बटरच नसतं मुळात. अच्छा. बटरचा सावत्र भाऊ आहे मार्गारीन. बरं. जे मार्गारीन आत्तापर्यंत मोठ्या कंपनी करायच्या नाहीत. अमूल, ब्रिटानिया किंवा गोवर्धन आहे आपल्याकडचं महाराष्ट्रातलं प्रॉडक्ट आहे, किंवा अजूनही काही चांगल्या डेअरीजचं चांगलं बटर, चीज करतात. हे आत्तापर्यंत मार्गारीन स्वतः बनवायचे नाही. बरं. पण आता अमूल पण मार्गारीन बनवायला लागले, कारण लोकांची डिमांड आहे. बरं. त्यांनी फक्त ते अमूल नावावर विकत नाहीत, पण ब्रँड अमूलचाच आहे आणि ते त्यांचा पत्ता, फॅक्टरीचा पत्ता वगैरे, त्यामुळे मला त्यांचं नाव घ्यायला काही हे नाही आहे. मार्गारीन किंवा अशा गोष्टींवर बॅन नाही आहे. बरं. FSSAIचं लायसन ते घेतलेलं असतं. पण मार्गारीन आणि हे जे आपण बटर आणि चीज जे घेतो, याच्यात क्वालिटीत तफावत असते. मार्गारीन हे ॲक्च्युली डेअरी प्रॉडक्ट नाही. बरं. असलं तर त्याच्यात डेअरीचा संबंध फार कमी असतो. जे चीज आणि बटर आपलं जे वापरतो त्याच्यात इमल्सिफायर्स असतात आणि FSSAIच्या नियमाप्रमाणे प्रिझर्वेटिव्ज असतात, इमल्सिफायर्स असतात, जे प्रिझर्व करावं लागतं, केलं जातं. आपण इथे कुठलंही बटरचा ब्लॉक आणला आपल्या घरी, समजा अगदी 100 ग्रॅमची आपण अमूलची जर ती घेतली स्लाईस, तो केक घेतला, तरी तो आपल्याकडे कदाचित 8 दिवस, 10 दिवस, 15-20 दिवस, कधी कधी 2-2 महिनेही राहतो फ्रीजमध्ये. त्याच्याकरता प्रिझर्वेटिव्ह वापरावी लागतातच, त्याला इलाज नसतो. पण ते निदान त्याचा क्लास महत्त्वाचा आहे. अमूलसारख्या किंवा आत्ता जी नावं घेतली ते डेअरी निदान ते चांगलं फॉलो करतात गव्हर्नमेंटचे नियम, जो बाकीच्या गोष्टीत केला जात नाही. आता अगदी साधं उदाहरण देतो, जगजाहीर रेट आहेत त्यामुळे काही सांगायला हरकत नाही. अमूलचा साधारण 580-590 रुपये किलो रिटेलचा रेट असतो. तो आमच्यासारख्यांना होलसेलमध्ये म्हणून 560-580च्या रेंजमध्ये आम्हाला मिळतो. थोडंफार क्रेडिट मिळतं. पण आत्ता पुण्यात अनेक जुने म्हणवले जाणारे पण आता दर्जात तडजोड करणारी काही मंडळी आहेत, जे खूपच हलक्या क्वालिटीचं बटर ते वापरतात, जे 140-150 रुपये किलोनीही मिळतं. काय सांगतो? मी ब्रँडची नावं घेणं टाळतोय, पण ते ब्रँड मला माहिती चौपटीने कमी सपोर्टिंग किंवा 25% कॉस्टमध्ये मिळतं. बापरे. म्हणून म्हटलं हे डोसा किंवा पावभाजीमध्ये तुम्ही ज्यावेळी फरमाईश करून घालायला सांगता, रिक्वेस्ट करता, तोही माणूस अत्यानंदाने देतो. त्याच्या मागे जर कॉस्ट 560 रुपये किलोची असती तर ते देणं परवडणार पण नाही. करेक्ट आहे. कारण शेवटी कोणी माणूस चरितार्थाकरता करत असतो, हो. तोही माणूस तेच करतो जे आम्ही करतोय. तर बॉटम लाईन ही प्रॉफिट जर ठेवायची असेल तर त्यांना ते देणं परवडणार नाही. बरोबर. साधं उदाहरण देतो अगदी. तुम्ही आता आजकाल लोक खूप हेल्थ कॉशियस पण आहेत आणि अनेक कारणांनी घरात तुमच्या घरगुती वजन काटे खूप जणांनी अगदी 500-600पासनं मिळतात, ते डिजिटल असतात. ते नसतील तर तुम्ही एखादा आणून ठेवा. तुम्ही अमूल बटर घ्या, ब्रँडेड बटर घ्या, किंवा तुम्ही गोवर्धनचं घ्या, कारण यांचे रेट याच्यात काही फरक नाही. कारण मुळात हे डेअरी प्रॉडक्ट विकणाऱ्या या कंपनीज आहेत. अजूनही असतील, मला सगळी नावं घेता येणार नाहीत. पण या ज्या चांगल्या चीज आणि बटर बनवणाऱ्या कंपनी आहेत, तुम्ही यांचं एक पॅक रिटेलमध्ये आणा, तो एका चमच्यात काढा, एक स्लाईस त्याचा चमचाभर घ्या आणि त्याचं वजन करून बघा. ते साधारण 14 ते 15 ग्रॅम येईल. 12 ते 15 ग्रॅमच्या मध्ये चमच्याचा साईजप्रमाणे ते बदलेल. ज्याला टीस्पून म्हणतात, तो साधारण 12 ते 14 ग्रॅमचा येतो. आणि त्याला 560नी कॅल्क्युलेट करा, तर तो चमचा तुम्हाला साधारण 12 ते 15 रुपयाला एक चमचा अमूलचं बटर असेल किंवा इतर इक्विवलंट कंपनीचं असेल तर ते 12-15 रुपयाने पडतं. वेळेस डोसा तुम्हाला स्ट्रीटवर 40-50 रुपयाला पडतो. हो. तुम्ही त्यांना जास्त बटर द्यायला सांगता, हां. तोही देतो. ते कसं परवडेल? बापरे. सिंपल गणित आहे.
म्हणजे 1 चमचा जर 15 रुपयाला पडत असेल आणि तो 2-3 चमचे जर टाकत असेल तर लमसम जरी धरला तरी 30-35 रुपयाचं त्याला बटरच लागायला पाहिजे. नाही, ते एक तर आपल्या घरच्या चमच्याने टाकत नाहीत, ते सुरीनी मोठा हां, स्लाइस हां. असतो त्यांचा, तो टाकतात. कॉस्ट तुम्हीच बघा. बापरे, त्याच्यामध्ये प्लस तो तांदूळाचा रेट आला, गॅसचा आला, त्याच्या गाडीचा काय हप्ता द्यावा लागेल तो वेगळं पण आता included. डोसा विकणारे किंवा आता हल्ली इडलीचं खूप मोठं प्रस्तुत झालं आहे, तर इडली विकणारे तर मागे याच्यात मी क्लासिक काही देऊ शकेन, गव्हर्नमेंटची नावं नाही घेणार पूर्वीच्या, पण आपल्या भारतातले अनेक स्टेट होते तिथे त्यांनी तांदूळ गरिबांना 1 रुपया 2 रुपयांनी द्यायचं कबूल केलं. आणि ते प्रत्यक्षात तळागाळातल्या लोकांना ज्यांना खरोखर गरजू आहे त्यांच्याकरता जी योजना चांगली होती. तर महाराष्ट्राच्या बाहेरनं अनेक ट्रेन भरून म्हणजे ना, आम्ही कमर्शियल याच्यात रॅक म्हणतो, अख्ख्या ट्रेन भरून तांदूळ यायचा, तो महाराष्ट्रात मुंबईपर्यंत जाऊन थांबायचा. महाराष्ट्रातल्या अनेक स्टेशनवर गाडी थांबायची, ती मालगाडी, ज्याच्यातनं 1-1 डबा 2-2 डबे उतरवले जायचे. आणि तो रेशनचा तांदूळ जो तिकडे 2 रुपयांनी विकला जाणार होता, त्या गरिबांच्या तोंडचा घास काढून तो आपल्या इथे अजूनही आजूबाजूच्या काही राज्यांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये 5 ते 6 रुपये किलोने उतरवला जायचा. बरं. तो हे जनरली स्ट्रीटवाले घ्यायचे. तो खूप बारीक दळायचा, म्हणजे बारीक त्याची एकदम पावडर करायची, त्यात भरपूर सोडा घालायचा आणि त्याची इडली करायची. ती इडली तुम्ही 1 महिनाभर रोज खाल्लीत तर तुम्हाला पोटाचे विकार एक होणं चालू होतं. आणि हे कोणीही डॉक्टर सांगेल की अशा रेशनचा तांदूळ वाईट नसतो, कारण सांगतो आपल्याकडे रेशनचा तांदूळ म्हणून पण जो सरकार देतं तोही बासमती असतो. अनेकांना ही गोष्ट माहीत नाही. रेशनचा तांदूळ म्हणजे लो कॉस्ट असं अजिबात नाही आहे. रेशनचा तांदूळ सरकार याच्यात मला कुठल्याही पक्षाच्या याच्यात पडायचं नाही, पण पूर्वापार जी महाराष्ट्रात भारतात सरकार आहेत त्यांनी त्याच्या बाबतीत काही निकष लावलेले आहेत आणि ते अत्यंत चांगले योग्य निकष होते. आणि रेशनचा तांदूळ आपल्याकडे बासमतीचा असतो, बरं. तुकडा असतो पण बासमती असतो, तो अनपॉलिश्ड असतो. तोच पॉलिश करून अनेक जण विकतात, तो एक धंदा वेगळा आहे. ते अशा माल प्रॅक्टिसेस करणारे खूप आहेत की बाहेरच्या राज्यातनं स्वस्तात आलेला फक्त पॉलिश करून तो बासमती तुकडा त्याच्यापेक्षा चौपट रेटने विकला जातो. असेही लोक असतात. काही रॅकेट्स असतात आणि मोठी रॅकेट्स आहेत ही. अजून एक विषय दादा, जनरली टोमॅटोचा रेट 60 ते 100 याच्यामध्ये वर्षभर व्हॅरी होत असतो. कधी कधी जेव्हा खूपच तुटवडा असतो तेव्हा तो रेट समजा आपण धरू 200च्या आसपास गेला. 200 रुपयांनी मी घरी टोमॅटो किलोभर आणतो तरी सॉसचे रेट मात्र कधीच खालीवर होत नसतात. म्हणजे 10 रुपयाचा जो 5 रुपये सॅचे होता, 5 रुपयाचा होता, तो तेवढ्यालाच विकला जातो. तर मग तेव्हा शंका येते की याच्यासाठी कुठला टोमॅटो वापरला गेला असेल, मुळात ह्याच्यासाठी टोमॅटो वापरला गेला असेल की नाही. टोमॅटो फ्लेवर पण असतात. हां. टोमॅटोची चव लागू शकणारे काही साधर्म्य असलेले काही पदार्थ असतात जे खाद्यपदार्थ नसतात, हां. जे केमिकल्स असतात, ती पण याच्यात वापरली जातात. काही चांगल्या कंपनी आहेत. मला आठवण म्हणून सांगतो बरं का, म्हणजे पुण्यात मी लहान असताना साधारण एक 80s 90s कॉलेज विलेजमध्ये असेपर्यंत कॅनिंग सेंटर्स खूप होती. कॅनिंग सेंटर म्हणजे कॅनिंग सेंटर म्हणजे तुमचं फळांचा किंवा याचा ज्यूस करून द्यायला, अच्छा. ज्यूस म्हणजे तुमचं सॉस करून द्यायला, हां. ही कॅनिंग सेंटर्स असायची. एक डेडिकेटेड मशीन असायचं, सिंगल ओन कोणीतरी घरातच आउटहाऊसमध्ये, त्यावेळी बंगले वगैरे पण पुण्यात भरपूर होते, तशी आउटहाऊसेस त्याच्यामुळे असायची. कारची गॅरेज असायची पण कार नसायची. मग तिथे ते मशीन एखादं छोटं ठेवून घरातलाच एक माणूस ते कॅनिंग करायचा की तुम्ही टॉमॅटो घेऊन जा, टॉमॅटो द्या आणि त्याचा तुम्हाला ते सॉस बनवून द्यायचे बरं. विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्स. आत्ता तर हे कुठंच बघायला मिळत नाही. कॅनिंग सेंटर्स आता जवळपास नामशेष झालेत. अगदी मोजकीच असतील पुण्यात, माझ्या माहितीत 1-2 आहेत, हां. पण त्यांनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आता सुरू केलेलं आहे. चांगली क्वालिटी काम करणारी कॅनिंग सेंटर गल्लीबोळात होती. हां. आणि त्यावेळेपर्यंत हे टी व्ही ॲड आणि हे मला वाटतं मॅगीनी पहिल्यांदा सुरू केलं हे सॉस आणि याचं टी व्हीवर जाहिराती. आणि त्याच्या आधी ही कॅनिंग सेंटर्सची सॉस सगळीकडे वापरले जायचे किंवा घरी घरी टॉमॅटो प्युरी वगैरे. माझी आई घरी टॉमॅटो प्युरी काढून आम्हाला तो सॉस म्हणून ते द्यायची. थोडं मीठ, थोडं व्हिनिगर असं घालून तो सॉस तयार होतो. त्याची प्रोसेस फार किचकट असते अशातला भाग नाही आहे.
त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह 100% नसायची, आपण घरी करतो, किंवा कॅनिंग सेंटर ही चांगली लोकं सगळी करायची आणि ते माल चांगला द्यायचा. बेसिक भेसळ हा ॲडल्ट्रेशन हा शब्दही त्यावेळी माहीत नव्हता. ॲडल्ट्रेशन हा शब्द तर खूप आत्ता प्रचलित झाला. भेसळ आणि भेसळ हा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. पण कॅनिंग सेंटरमधला सॉस खूप जेन्युइन असायचा. मला एक छोटीशी आठवण सांगू का? एक हां. टी व्हीवर ज्यावेळी या सॉस बीस सगळे चालू झाले, त्यावेळी एक वोल्फ फार्म म्हणून कंपनी होती, मला नावासकट आठवतं आहे, आणि त्यांची टी व्हीवर जिंगल असायची आणि त्याच्यातला एक शेवटची कॅचलाईन अशी होती की इसमे कद्दू नाही जरा. बरं. माझ्या जनरेशनच्या अनेकांना ती आठवत असेल जाहिरात. 90sपर्यंत बघायचो. नंतर ती कंपनी बंद झाली कारण त्यांचा सॉस कोणाला आवडला नाही आणि त्याचा सेल कमी व्हायला लागला. कारण त्याच्यात फार चटकदार नव्हतं, पण तो जेन्युइन टॉमॅटोचा सॉस असायचा बरं. आणि छान काचेच्या बाटलीमध्ये वगैरे मी खाल्लेला मला आठवतं आहे. जेन्युइन घरचा सॉस असतो तसा तो लागायचा. त्यात ऑफकोर्स प्रिझर्वेटिव्ह काही असायची, पण तो चांगला होता. पण ती कंपनी नाही चालली हां. कारण त्यांना लोकांना इन लार्जर टर्म चांगली चव काय हेच माहीत नव्हतं. हां. लोक इतर कंपन्यांशी जे खरा टॉमॅटोचा सॉस नाही विकायचे, हां. मग त्याच्याकरता त्यांना टॉमॅटो प्लस चिली असं आणायला लागलं, हां. जे पूर्वीची पद्धत नव्हती. पुण्यातले काही चांगली रेस्टॉरंट्स होती पुण्यात काही, त्याच्यात टॉमॅटो सॉसात फक्त टॉमॅटोचाच असायचा, त्यात चिली वगैरे काही नसायचं. मग चिली तुम्हाला का खायला लागते, त्याच्यात का घालायला लागते? कारण त्याच्यात तिखटपणा आला की टॉमॅटोची चवच लागत. ओके. मग टॉमॅटो कमी आणि मिरची त्यापेक्षा स्वस्त, बरोबर. मग टॉमॅटो प्लस चिली. ओके. त्यात ती चिली जास्त, टॉमॅटो कमी. मग हळूहळू टॉमॅटोही गायब, टॉमॅटोचा फ्लेवर, टॉमॅटो प्युरीमधले काही तुम्हाला म्हणजे तुम्ही जनरल कुठल्या तरी मोठ्या कंपनीचे कंटेंट बघा तुम्ही, त्यात टॉमॅटोचं प्रमाण किती पर्सेंटेजचं बघा. बरोबर. मगाशी तू ती टॅगलाईन जी सांगितलीस, तर त्याच्यात तू उल्लेख केलास इसमे कद्दू नाही जरा. म्हणजे टोमॅटो सॉसचा आणि कद्दूचा काय संबंध? कारण जनरली भोपळा खूप टॉमॅटो सॉसमध्ये वापरला जातो अनेक ब्रँडमध्ये. लाल भोपळा, काय सांगतो? लाल भोपळ्याचं काय होतं, शेल्फ लाईफ खूप आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला पहिल्यांदा सुरी मारत नाही, हां. जोपर्यंत तुम्ही कट करत नाही, तोपर्यंत त्याचं लाईफ साधारण एक 8-10 महिने, 1 वर्षही असू शकतं किंवा अजूनही जास्त असू शकतं. पण तो कसा टाकला जातो भोपळा म्हणजे सॉसमध्ये? कारण हे फारच नवीन आहे मला जसं ऐकायला. टॉमॅटोची प्युरी काढतात तशी भोपळ्याची प्युरी काढतात. हां. भोपळ्याचा गर काढून तो गरम उकळून त्याची प्युरी काढतात आणि तो रंगालाही साधर्म्य असतं, थोडासा डल असतो. हां. मग त्याच्यात फूड कलर वापरले जातात, परमिशेबल कलर्स वापरले जातात, आपण असं म्हणू. अच्छा. हां. परमिशेबल करून त्याला लाल केला जातो आणि त्याच्यात थोडासा टॉमॅटोही घातला जातो टॉमॅटो सॉसमध्ये. हेही आहे, म्हणजे थोडा टॉमॅटोही वापरतात. टॉमॅटोच नाही असं नसतं, कारण त्यांना टॉमॅटो सॉस म्हणून तो विकायचा आहे, तर त्याच्यात टॉमॅटो पाहिजे टेक्निकली, तर तो टेक्निकली टॉमॅटो घातला जातो. चवीपुरता टोमॅटो. सगळ्या कंपन्या नसतील पण अशा, हां. पण काही मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचं मी आता इथं नाव घेणं चुकीचं आहे, पण वापरतात. आणि टोमॅटोची क्वालिटी काय वापरतात तो पण एक मोठा प्रश्नच आहे ना शेवटी. क्वालिटी नंतर पहिले टॉमॅटो तर वापरा. लॉजिक आहे.